गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. सकाळचे 6 वाजलेत. खरं तर आपल्याला 4:30 वाजता निघायचं होतं, पण लेट होता होता सकाळचे 6 वाजलेलेत. तर आपण निघालो आहोत परत एक वाईल्ड लाईफ सफारी करायला. ह्याला आपण जाणार आहोत कान्हा टायगर सफारी. येस, आपण कान्हा करणार आहोत. येता येता आपण उमरेड खरांडला मध्ये गोठणगाव गेट, जो खूप रेअरली मिळतो, तो गोठणगाव गेट आपण करणार आहोत. कान्हामध्ये आपण तिन्ही कोर गेट करणार आहोत. मुक्की, किसली आणि कान्हा अशा आपण 3 कोर गेट करणार आहोत. उमरेड खरांडला आपल्याला गोठणगाव हा गेट आहे. तर लेट्स सी. गणपतीत आपण मॉन्सून सफारी केलेली, त्यात वी वर नॉट दॅट मच लकी. आता बघूया आपल्याला किती टायगर्स दिसत आहेत. गोठणगावमध्ये आपण 3 सफाऱ्या बुक केलेल्या आहेत. याच्या आधी पण आपण 4 वेळा समृद्धीवरून गेलेलो आहोत. समृद्धी आपण कवर ऑलरेडी केलेला आहे. तसंच काय इंटरेस्टिंग असेल तर मी शूट करीन, नाहीतर आपण डायरेक्टली भेटूया आता पेंचमध्ये MTDC सिल्लारी. कारण का डायरेक्ट आपण मुंबईतनं कान्हा न करता एकमध्ये आपण हॉल्ट घेणार आहोत, तो असेल MTDC सिल्लारीला. चला तर मग भेटूया MTDC सिल्लारी. बाय. उजेडलेलं आहे. आमने काय अजून आलेलं नाही आहे. खूप ट्रॅफिक होतं मागे, पण एवढंच की मूव्हिंग ट्रॅफिक होतं. पण निघून 40 मिनटं झालेले आहेत आता. अजून आमने येत नाही आहे, का ट्रॅफिक आहे. 60च्या वर अजून आम्हाला जाताच आलेलं नाही आहे. ते बघा, स्पीड फक्त 50 आहे. जिकडे तिकडे फक्त ट्रक्स आहेत. साईबाबांची पालखी चाललेली आहे. ओम साईराम. समृद्धीचं बांधकाम एकदम फास्ट झालं. कनेक्टिव्हिटी रोड आहे ना, याची कामं एकदम स्लो चालू आहेत. कुठे तर कामं बंदच झालेली आहेत. आमने येईपर्यंत मुश्किल होऊन जाते खूप. सगळीकडे नुसतं ट्रॅफिक आणि बॉटल नेक्स. आलेला आहे स्वस्तिक धाबा. स्वस्तिक धाबा गेल्यानंतर लगेच आपला आमनेचा राईट येतो. ॲट लास्ट आपण आमनेपर्यंत पोहोचलेलो आहोत. जास्त वेळ नाही लागलेला आहे आज. पाऊण तासात आपण मुंबई टू आमने पोहोचलेलो आहोत. सगळे बायकर्स चाललेले आहेत. समृद्धीचा बोर्डही लागलेला आता. रोड खराब झालेत, त्यामुळे ट्रॅफिक आहे इथे.
एकदम स्लो आहेत. वरचा फ्लायओव्हर आहे ना, हा मुंबई नाशिक हायवेचा कनेक्टिव्हिटी आहे. कामं एकदम स्लो आहेत. अशाच प्रकारे आपल्याला आता समृद्धी लागलेलं आहे. ॲट लास्ट समृद्धीला आपण लागलेलो आहोत. ट्रॅफिक भरपूर आहे आज. जेव्हा समृद्धी ओपन झालेला ना, तेव्हा खूप कमी ट्रॅफिक होतं या हायवेवर. ओपन झालेलं तेव्हा आपण इगतपुरीवरून घ्यायचो हा हायवे. जेव्हा हा आमनेवरून ओपन झाला तेव्हाही आपण गेलेलो इथून, तेव्हाही ट्रॅफिक खूप कमी होतं. त्या तुलनेत आता ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे. हार्डली एकाच दुसऱ्या गाड्या दिसायच्या. निघाल्यापासून आत्ता कुठे आपण 90-100च्या स्पीडवर आलेलो आहोत. कार्सना 120 आहे. या समृद्धी महामार्गावर आहे ना, शहापूर ते इगतपुरीचा स्ट्रेच खूप चांगला आहे. शहापूर सोडून आपण एका वायाडक्टवर आहोत आणि तुम्ही बघताय किती मस्त धुकं आलेलं आहे सगळं. हलका हलका पाऊस पण होता, पण हा सगळं धुकं आहे वायाडक्टचं खाली. टनलमध्ये स्पीड लिमिट कमी आहे, 100 आहे. अख्खी बस जळाली आहे. सारखा बारीक बारीक पाऊस पडतोय, रिमझिम पाऊस आहे. आता रोड मोकळे झाले आहेत जरा. मुरबाडला पण थोडं ट्रॅफिक उतरलंय. डिवायडरच्या मध्ये मस्त फुलांची झाडं लावली आहेत. मस्त बहरली आहेत सगळी फुलं. पूर्ण समृद्धी हायवे मोकळा आहे. जसं जसं इगतपुरी जवळ येत आहे तसं तसं पाऊस वाढत चाललाय. पुढे पूर्ण पाऊस आहे.
पाऊस आहे, मध्येच थांबतोय. आत्ता पाऊस होता, आत्ता एकदम क्लिअर स्काय झाला. काय सीनिक व्ह्यू आहे बघा मित्रांनो. टनलच्या अलीकडे आपण एका वायाडक्टवर आहोत. एकदम सीनिक व्ह्यू आहे. इगतपुरीचा टनल लागलेला आहे आपल्याला. द लॉंगेस्ट टनल सो फार. एकदा मुंबई पुणा मिसिंग लिंक ओपन झाल्यावर तो टनेल सगळ्यात लॉंगेस्ट असेल. तोपर्यंत तरी आता हाय. आपल्याला MTDC सिल्लारीला अरायवल दिसतंय ऑलमोस्ट रात्रीचे 8. आपण आज कानाला नाही, आपण MTDC सिल्लारीला थांबू आज. ऑनलाईन अजून 15 गाड्या दिसत आहेत. म्हणजे MTDC सिल्लारी नाही, सॉरी, सिल्लारी कोर हा अजून आहे ना फुल बुक झालेला नाही आहे. 15 गाड्या आहेत. तिथे जाऊन आपण ट्रॅक करू, काय सायटिंग होते का हे विचारू. त्याच्यानंतरच आपण तो गेट रिझर्व करू. उद्याची सफारी करायची असेल ना तर आज रात्री 10:30 पर्यंत तुम्ही ते ऑनलाईन करू शकता. 10:30 नंतर ते बंद होतं. म्हणून तिथे पोहोचल्यानंतर आजचे इनपुट्स घेऊ की कुठे काय सायटिंग झाली आहे का. तर उद्या सगळे आपण सिल्लारी करू शकतो. मोगरकासाही जवळ आहे, पण मोगरकासा ऑनलाईन नसल्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो आहे खूप. ऑन द स्पॉट जरी ते बोलत असतील तरी तो ऑन द स्पॉट नसतो. तिथे ऑलरेडी आधीच बुकिंग झालेले असतात. मोठमोठे यूट्यूबर्स असतील किंवा तिकडचे जे रिसॉर्ट ओनर्स असतील ते फोनवरच बुकिंग करून ठेवतात आणि आपण तिथे ऑन द स्पॉट गेल्यानंतर आपल्याला बुकिंग मिळत नाही. हा माझा मागच्या वेळेचा अनुभव होता. म्हणून मोगरकासा जरा मी अवॉइड करतोय. कारण का MTDC सिल्लारीवरून सिल्लारी तर हार्डली 2 मिनिटावर आहे. मोगरकासा अर्धा तासावर आहे. खवासा पण आहे, खवासाला 1 तासभर लागेल. तिथे गेल्यावर आपण डिसिजन घेऊ. कारण का MTDC सिल्लारीमध्ये आपण 2 दिवस आहोत. तिथे घेतल्यावर आपण निर्णय घेऊ कुठले गेट करायचे. सकाळचे 10 वाजलेत आणि आपण आता संभाजीनगर क्रॉस केलेले आहे. टोटल 319 किलोमीटर झालेले आहेत. अराउंड 4 तास लागले आपल्याला संभाजीनगर क्रॉस करायला. संभाजीनगरला आपल्याला यायला 4 तास लागले, पण त्याच्यामध्ये आपला एक
टी ब्रेक पण झाला, फ्युएल ब्रेक पण आपण बोलू शकतो. कडक ऊन आहे. सकाळचं क्लायमेट पूर्ण वेगळं होतं. इगतपुरीला पाऊस पडत होता, संभाजीनगरला कडक ऊन आहे. टी ब्रेकला आपण थांबलेलो, तिथे मस्त कांदा पोहे होते. ते आमच्या नशिबात नव्हते, कारण का संपलेले. मी जस्ट पोचलो आणि कांदा पोहे संपलेले. अर्धा तास लागेल असं म्हटले, आम्ही काय थांबलो नाही. सांगतो याच्यासाठी की अजूनही परिस्थिती तीच आहे. निघताना व्यवस्थित आपला ब्रेकफास्ट एक तर करून निघा किंवा काहीतरी गाडीत घेऊनच चला, कारण का अजूनही इथे काही मिळत नाही नीट नाश्ता करायला. मित्रांनो, मुंबईवरून येताना हा आहे इंडियन ऑइलचा 4था पेट्रोल पंप. बुलढाणा एक्झिट नंतर हा पेट्रोल पंप येतो. या पेट्रोल पंपवर वडापाव, मॅगी, पोहा, आपलं आलू पराठा पण आहे. इथे दिलेले सगळ्याच गोष्टी नाही मिळत. पुरी भाजी पण मिळते आहे. इथे तुम्ही ट्राय करू शकता. मुंबईपासून निघाल्यानंतर हा 4था पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. मोठा पेट्रोल पंप आहे. तिथे बऱ्याचशा गोष्टी मिळतात. अकोला एक्झिट आलेले 2 किलोमीटरवर. जसं जसं अकोला अमरावती यायला लागतं, रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्ण जंगलच जंगल दिसतं. ॲनिमल ओव्हरपास दिलेला आहे हा. दोन्ही साईडचं जंगल कनेक्ट करायला. रखरखीत ऊन आहे. पेट्रोल पंपवर असं कळलं की रोज संध्याकाळी इथे तुफान पाऊस होतोय. रोज संध्याकाळी गेले 5-6 दिवस संध्याकाळचाच पाऊस येतोय. दिवसभर रखरखीत ऊन असतं, संध्याकाळचा पाऊस असतो आणि प्रचंड पाऊस पडतोय. मोठा चक्रीवादळामुळे कदाचित हे असेल टेम्पररी फेस. पण पाऊस आपल्यासाठी एक बॅड साईन आहे. आता आपल्याला पाऊस नको आहे. उलट पाऊस असेल तर सायटिंग होत नाही. आत्ताच काही इनपुट्स आल्या की गोठणगावमध्ये F2 आणि तिचे 5 कप गेले 3-4 दिवस साईटच झालेले नाही आहेत. कुठे निघून गेले आहेत. आज शेवटी फॉरेस्टवाले त्यांना शोधण्यासाठी गेलेले आहेत आतमध्ये. कदाचित फॉरेस्टवाल्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी वेगळ्या साईडला त्यांनी किल केलं असेल आणि तिथेच आत असतील ते नो टुरिझम झोनमध्ये. पण गेले 2-3 दिवस सगळ्या सफाऱ्या ड्राय जात आहेत. नागपूर 230 किलोमीटर.
नागपूर झाल्यामुळे नदीला पण पुष्कळ पाणी आहे. मस्त सरळ हायवे आहेत, मध्ये मध्ये कुठे पॅचवरची कामं चालू आहेत. असं समृद्धीवरून आपण पुढे पुढे जात जाऊ नागपूरच्या दिशेने, ट्रॅफिक खूप कमी होतं. हेच तुम्ही पाहिलं सकाळी तर नाशिकपर्यंत खूप ट्रॅफिक होतं. त्याच्यानंतर थोडं संभाजीनगरला कमी झालं. तर जसं असं आपण पुढे आलो अकोलावर खूपच कमी झालं ट्रॅफिक. प्लेन हायवे दिसतो, गाडी चालवायलाही मजा येते. आता ट्रक्स आधी बिलकुल नव्हते, पण आता ट्रक्स पण खूप हा हायवे वापरायला लागलेत. ट्रक ड्रायव्हर्सना पण खूप सोपं आहे इथे चालवायला. ट्रकचं ट्रॅफिक वाढलेलं आहे इथे आता समृद्धीवर. आमचा अरायवल टाइम आता 6:21 दाखवत आहे. एक्झिट आलं. पण अजूनही या हायवेवर तुम्हाला प्रॉपर जेवण असं कुठेच मिळणार नाही. खूपशा पेट्रोल पंप्सवर मी बघतोय की प्रॉपर रेस्टॉरंटचं बांधकाम चालू आहे. येणाऱ्या काळात कदाचित ही समस्या दूर होईल, पण आज अजूनही आम्ही बघतोय ना कुठे जेवण नाही आहे व्यवस्थित या हायवेवर. जेवणाचे हाल आहेत. मग कुठे वडापाव, कुठे मॅगी, असंच खाऊन आपल्याला हा हायवे पार करावा लागतोय आणि नागपूर गाठावं लागतंय. कुठे फ्रूट्स मिळत आहेत, असं तसंच आहे. पण येणाऱ्या काळात हे सॉल्व्ह होईल असं मला वाटतंय. रेस्टॉरंटची कामं काही ठिकाणी जोरात चालू आहेत. नागपूर 202 किलोमीटर आहे आणि पुढे पेंच 272, म्हणजे पुढे अजून आपल्याला 70 किलोमीटर जायचं आहे. एकदा समृद्धी सोडलं की मस्त नागपूरवरून बायपास रोड आहे. डायरेक्ट तुम्ही NH44 ला कनेक्ट होता. NH44 घेऊन सिल्लारीला जायचं आहे. NH44 हा सगळ्यात मोठा हायवे आहे इंडियातला. हायवे नाही, नॅशनल हायवे. NH44 कनेक्ट्स काश्मीर टू कन्याकुमारी. सगळ्यात मोठा नॅशनल हायवे NH44. समृद्धीवरून बाहेर पडल्यावर आपल्याला बायपास रोडनी डायरेक्ट NH44 कनेक्ट होतो. तो घेऊन आपण पेंच सिल्लारीला जाऊ आणि तिथूनच पेंच सिल्लारीवरून तोच हायवे घेऊन पुढे आपण कानाला जाणार आहोत. कुत्रे भरपूर आहेत हायवेवर, जरा सांभाळून.
कधी पण असेच मध्ये येत आहेत. सिल्लारीवरून आपण उद्या निघालो की जबलपूर मार्गे कान्हा गाठायचं आहे.